संभाजीनगरचा हाय व्होल्टेज ड्रामा आणि मिस्टर कूलची एंट्री. नमस्कार. आजच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जिथे एका बाजूला राज्याचे 2 शक्तिशाली मंत्री होते आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय आदेशाची अंमलबजावणी. विषय आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरचा. गेल्या 3 दिवसात या शहरानं असा काही राजकीय आणि प्रशासकीय हाय व्होल्टेज ड्रामा पाहिला की ज्याची चर्चा आता मंत्रालयापासून ते गल्ली बोळापर्यंत सुरू आहे. मित्रांनो, राजकारण आणि प्रशासन यांचा ताळमेळ नेहमीच बसतो असं नाही. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदाबाबतही असंच काहीसं घडलं. राज्याचे 2 बडे नेते पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांसमोर छातीठोक दावा केला होता. काय होता तो दावा? आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू, पण महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची बदली रद्द करूनच दाखवू. कारणही तसंच होतं. शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जी श्रीकांत यांनी कष्ट घेतले होते. हे काम रखडू नये ही भीती मंत्र्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होती. संपूर्ण शहरात एकच चर्चा होती, नवे आयुक्त येणार की जुनेच राहणार. पण शनिवारी सायंकाळी या सर्व नाट्यावर पडदा पडला. कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे हे शांतपणे महापालिकेत दाखल झाले. कोणत्याही वादात न अडकता, कुठलीही घाई न करता त्यांनी जी श्रीकांत यांच्याकडून सूत्रे स्वीकारली आणि महापालिकेचे 31वे आयुक्त म्हणून पदभार सांभाळला. मिस्टर कूल अशी प्रतिमा असलेले अमोल येडगे आपल्या खुर्चीत विराजमान झाले. कोण आहेत हे अमोल येडगे, ज्यांच्याबद्दल प्रशासनात मिस्टर कूल अशी चर्चा असते? कोल्हापुरात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी अंबाबाई मंदिर विकास आराखडा असो वा ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा असो यासह IT पार्कचा प्रश्न सर्व काही शांतपणे मार्गी लावलं. राजकीय वादात अथवा कोणत्याही दबावापुढे न झुकता सर्वसामान्यांसाठी काम करणारा अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे. अमोल येडगेंसाठी छत्रपती संभाजीनगर नवं नाही. यापूर्वी त्यांनी इथे उपविभागीय अधिकारी म्हणून आणि बीडमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलंय. पदभार स्वीकारताच त्यांनी शहरवासियांना मोठी ग्वाही दिली. ते म्हणाले, शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम ज्या गतीने सुरू आहे त्याच गतीने ते पूर्ण केले जाईल. ऐतिहासिक शहरात काम करताना लोकांच्या सोयीसुविधांना माझे प्राधान्य असेल. मित्रांनो, जी श्रीकांत यांचा 2 वर्ष 11 महिन्यांचा कार्यकाळ संपला आणि आता अमोल येडगे यांचा नवा अध्याय सुरू झालाय. मंत्र्यांची नाराजी दूर करून शहराचा तहानलेला घसा ओला करण्याचं शिवधनुष्य मिस्टर कूल येडगे पेलतील, असा त्यांचा आतापर्यंतचा प्रशासकीय कामाचा अनुभवच सांगून जातो. आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच एका राजकीय प्रशासकीय घडामोडीसह. तोपर्यंत ऐकत रहा SP न्यूज पॉडकास्ट. सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.